श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. सर्वात अगोदर सर्वांना नवरात्रीच्या दुसऱ्या माळेच्या शुभेच्छा. उद्या आहे मंगळवार आणि उद्या नवरात्रीतला तिसरा दिवस आहे, म्हणजेच तिसरी माळ आहे. तर पहा, उद्या कुलदेवीला आपल्याला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. तर पहा, हा कुलदेवीला आपण एक वस्तू अर्पण करणार आहोत, तर ती खूप महत्त्वाची वस्तू आहे. आणि असा हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर तुमच्या जीवनातील जे काही दुःख आहे, संकट आहे, अडचणी आहेत, त्या सर्व दूर होऊन जातील आणि कुलदेवीची तुमच्यावरती अखंड कृपा राहील आणि पुढील 25 पिढ्या सुखाच्या आणि भरभराटीच्या जातील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे पहा, नवरात्रीमधला मंगळवार आहे आणि त्याचबरोबर तिसरी माळ देखील आहे. तर उद्या आपल्याला हा उपाय नक्की आवर्जून करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आता बघा, वर्षभरामध्ये आपण भरपूर सारे गोष्टी करत असतो, परंतु आपल्या कुलदेवीची आपल्याकडून सेवा होते का? तर पहा, ह्या मंगळवारी म्हणजे उद्या नवरात्रीतला हा मंगळवार आहे, तिसरी माळ आहे. तर उद्या आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे, तिची उपासना करायची आहे आणि तिलाही एक अशी वस्तू अर्पण करायची आहे. तर बघा, बरेचसे घरं असे सुद्धा असतात की त्यांना त्यांची कुलदेवीच माहीत नसते. तर बघा, जर तुम्हाला तुमची कुलदेवीच माहीत नसेल तर तुम्ही कितीही उपाय करा, कितीही सेवा करा आणि कितीही पूजा अर्चा करा, तुमच्या या सेवेला, पूजेला, अर्चेला काहीच फायदा होणार नाही. यामुळे बघा, आपल्याकडून ह्या वर्षभरामध्ये जर काही करणं जमले नसेल तर पहा, आपल्या ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आता उद्या मंगळवार आहे, तर उद्या तुम्ही नक्की ही एक वस्तू कुलदेवीला अर्पण करा. आता बघा, जर तुमच्याकडे तुम्हाला कुलदेवी माहीतच नाही, तुमच्याकडे कुलदेवीचा टाकच नाही किंवा मूर्ती नाही, तर मग तुम्ही हा उपाय कसा करायचा आहे? तर तुम्ही एखादी सुपारी घ्यायची आहे, तिला कुलदेवीचं स्वरूप मानायचं आहे आणि तिथे आपल्याला मग हा उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्या घराच्या देवघरासमोर बसून आपण हा उपाय करू शकता. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर घट बसवलेले असतील तर त्या घटासमोर बसून सुद्धा तुम्ही हा उपाय करू. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चमत्कारिक बदल बघायला भेटतील. तर बघा, जो आपण उपाय करणार आहोत ना, तर ती जी वस्तू आहे तर ती वर्षभर आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवावी लागते आणि हा उपाय आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या मंगळवारीच करायचा असतो आणि परत हा उपाय आपल्याला म्हणजे ही वर्षभर वस्तू सांभाळायची आहे आणि ती डायरेक्ट पुढच्या वर्षीच नवरात्रीच्या पहिल्या मंगळवारी मग आपल्याला ती विसर्जित करून परत हा उपाय चालू करायचा आहे. तर पहा, आपल्याला हा उपाय करताना अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही घटासमोर बसत असाल तर घटासमोर आपण अखंड ज्योत ही लावलेलीच असते. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला 16 अखंड लवंग घ्यायचे आहेत, म्हणजे त्या लवंग खराब झालेले नसाव्यात, त्याचं पुढचं जे समोरचं फूल आहे तर ते तुटलेलं नसावं, अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. समोर चांगल्या प्रकारे फूल असेल अशा 16 लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ह्या लवंगा आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत. आणि हा जो उजवा हात आहे, उजव्या हातामध्ये जे आपण लवंगा घेतलेल्या आहेत, तो हात आपल्याला घटाच्या समोर ठेवायचा आहे. जर तुम्ही घट बसवलेला नसेल तर तुमची कुलदेवीचा फोटो असेल तर त्यासमोर ठेवा किंवा मग एखादी सुपारी असेल तर तिला कुलदेवी मानून तिच्यासमोर असा हात ठेवायचा आहे. आणि ह्या लवंगा हातामध्ये घेऊन आपल्याला जे घट आहे तर घटाला टच करायचं आहे अशा आणि ते आपल्याला सिद्धकोंचिका स्तोत्राचं पठण करायचं आहे. बघा, सिद्धकोंचिका स्तोत्रमचं आपल्याला 16 वेळा पठण करायचं आहे. 16च वेळा आपल्याला पठण करायचं आहे. हे पठण करायला जास्त वेळ लागत नाही, परंतु आपल्याला ह्या 16 वेळाच पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक कापड घ्यायचं आहे. तर पहा, लाल कलरचं कापड आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर पहा, ह्या जे लाल कापड आहे त्यावरती आपल्याला ह्या लवंगा ठेवायच्या आहेत. आणि तुम्हाला सांगते, हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये संध्याकाळी 12 वाजेपर्यंत, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे दिवसभरात तुम्हाला जेव्हा बी वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. थोडा वेळ 5-10 मिनटं आपल्याला त्या लवंगा त्या कापडावरती तशाच राहून द्यायच्या आहेत.
आता बघा, ह्या ज्या लवंगा आहेत तर 5-10 मिनटं आपण देवीपाशी ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर उचलून घ्यायच्या आहेत आणि याची एक आपल्याला पुरचुंडी तयार करायची आहे. म्हणजेच काय, तर याला आपल्याला बांधायचं आहे आणि त्यानंतर हे बांधल्याच्या नंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजापाशी जायचं आहे आणि मुख्य दरवाजापाशी गेल्याच्या नंतर तर घरामध्ये आपण आहोत, घराच्या बाहेर नाही, घराच्या आतमध्ये आपण उभा आहोत आणि आपल्या उजव्या साईडला आपल्याला ही पोटली बांधायची आहे. घराच्या आपण जिथे उभा आहोत तर आपल्या उजव्या साईडला ती पोटली घराच्या बांधायची आहे. आणि बघा, ही जी पोटली केलेली आहे आपण तयार, तर ती आपल्याला पूर्ण वर्षभर त्याच ठिकाणी बांधून ठेवायची आहे. आणि बघा, ही जी पोटली आहे तर ती वर्षभर तशी राहिल्यामुळे आपल्याला पुढचं जो नवरात्र येईल तर त्या नवरात्रामध्ये मंगळवार ज्या दिवशी येईल तर त्या दिवशी ही पोटली आपल्याला विसर्जित करायची आहे. त्यानंतर बघा, परत आपल्याला त्या दिवशी दुसरी पोटली तयार करायची आहे. जशी आपण आज करणार आहोत तशीच आपण त्या दिवशी परत पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली परत अशा प्रकारेच आपल्या घराच्या उजव्या साईडला म्हणजे आपण जिथे उभा आहोत आपल्या उजव्या हाताला आपली ती बांधून ठेवायची आहे आणि घराच्या उंच असा खिळा ठोका आणि त्याला ती बांधा. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता बघा, जी काही पोटली आपण लावणार आहोत तर ती लावल्यामुळे काय फायदा होतो, तर पहा, आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही बाधा असतील, दोष असतील, अडचणी असतील, त्यासुद्धा दूर होऊन जातात. आणि पहा, वर्षभर आपल्याला ती पोटली तिथेच ठेवायची आहे आणि पुढच्या वर्षी नवरात्रीच्या मंगळवारी आपल्याला ती विसर्जित करायची आहे आणि परत दुसरी अशाच प्रकारे पोटली तिथे लावायची आहे. तर असा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. आपल्या कुलदेवीचा हा उपाय आहे, त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, तर प्रत्येकाला हा उपाय करणं जमणार आहे. त्यामुळे उद्या असा हा उपाय आवर्जून करायचा आहे. चला इथेच करते. व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय माता राणी.